यावेळेस अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी जरा वेगळ्या पद्धतीने येऊ शकेल असं मला वाटतं. नेहमीसारखी येणार नाही. नेहमीसारखी म्हणजे कशी? ट्रायंगल काढलेला आहे, हा अँगल बाय सेक्टर काढलेला आहे, ए बी सी डी, देन AD अपॉन DC इक्वल टू व्हॉट? AB अपॉन BC. हे लिहिताना एक काळजी घ्या, चुकतं काही वेळेस, हुशार मुलांचं चुकतं. समजा मी AD लिहिलं इथे अपॉन DC लिहिलं तर काय करायचं असतं? तर AD जे लिहिलं ना त्याच्याच बाजूची साईड तिकडच्या न्यूमरेटरला घ्यायची. लक्षात आलं ना? हा न्यूमरेटर जो लिहिला ना मी त्याच्या साईडला जो न्यूमरेटर आहे तोच न्यूमरेटर इकडे घ्यायचा. म्हणजे ऑब्विसली इकडे काय येणार आहे? BC. खूप महत्वाचं आहे. आधी हे लिहिलं ते नंतर लिहिलं तर चालतं, काही फरक पडत नाही. टू प्रूव्ह करताना तुम्हाला मल्टिप्लिकेशन पण होतं याचं कधी कधी. आता एक्झामला क्वेश्चन पेपर असा येईल असं माहित नाही मला, परंतु असं येऊ शकतं. तिन्ही अँगल बाय सेक्टर दिलेले आहेत आणि हे तिन्ही अँगल बाय सेक्टर दिलेले आहेत, त्याच्यावरून प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला काहीतरी. सपोज दिस इज द T समजा, मग अँगल बाय सेक्टर ABC ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस पहिलं मी काय लिहितो? नेहमी AB अपॉन BC इक्वल टू AD अपॉन DC. हा अँगल बाय सेक्टर घेतला तर इथे काहीतरी लेवल करावं लागेल. ओके, नंतर हा घेणार, नंतर हा घेणार. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये याच्या साइजेस देतात, 2, 4 किंवा ही याची दुप्पट ती त्याची दुप्पट असं काहीतरी देतात आणि म्हणतात प्रूव्ह दॅट, सिद्ध करा की. तुम्हाला तिन्ही अँगल बाय सेक्टरचं एक सम दिलेलं आहे तुमच्या एक्झरसाइज मध्ये आहे, पहा जरा. मग तुमच्या लक्षात येईल की हे आपल्याला सोपं आहे. उदाहरणाकडे पाहून घाबरायचं काही गरज नाही. हा जो पॉइंट असतो ना हाही तेवढाच महत्वाचा असतो. 9th झालेला आहे तुमचा, आठवतं का? पहा जी कन्स्ट्रक्शन मध्ये जी लिहिला होता तुम्ही, त्याला जीच म्हणतात, दुसरं पॉइंट देत नाही. कारण पुढच्या दृष्टिकोनातून ऍप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स करता हे उपयोगी आहे म्हणून. आता शेवटचा मुद्दा या लेसन मधला, लेसन संपला. घ्या. When two triangles are similar, when two triangles are similar, वाटलं तर लिहा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. Area of a triangle ABC, sorry, upon area of a triangle PQR equal to AB square upon PQ square. और कौन सांगतं? करेक्ट, BC square upon QR square और AC square upon PR square. गुड. आता एक्झामला 4 प्रश्नापैकी एक प्रश्न येतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही टाइप्स ऑफ एक्झाम्पल कधी तयार करायचे, नंबर ऑफ एक्झाम्पल सोडू नये असं मला नेहमी वाटतं. बाजारामध्ये लोक खूप सांगतात खूप उदाहरणं सोडव, प्रॅक्टिस कर म्हणजे येईल. मग मी त्याच्या विरुद्ध आहे. मी किती उदाहरणं सोडवतो? जेवढे टाइप्स आहेत तेवढे. उदाहरण म्हणून सांगतो. समजा सायन्स मध्ये F इक्वल टू ma आहे ना, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मी 3च उदाहरणं सोडवतो. कोणती? फाइंड द F, फाइंड द M आणि फाइंड द A. मला सांगा याच्या बाहेर उदाहरण येणार आहे का? का सोडवायचं 4थं उदाहरण? मुळीच सोडवायचं नाही. जे करायचे ते परफेक्ट तेवढेच करायचे, म्हणजे तुमची नोट्स चांगल्या तयार होतात. मी फक्त बोलत नाही, माझ्या नोट्स दाखवतो, आहे आणलेल्या, मी हाताने लिहिलेल्या आहेत, छापलेलं नाही आहे. एका पेज मध्ये एकच प्रकरण मावलेलं आहे.
दुसरं पान कोणत्याच प्रकरणाला लागलेलं नाही. तुमच्यासारखंच मी हाताने नोट्स काढलेले आहेत, सोपं आहे. मग इथे 4 एक्झाम्पल आहेत. कोणती येतात? दोन्ही एरियाचा एरिया देतात, दोन्ही एरिया देतात आणि सांगतात फाइंड द सेगमेंट, है ना, रेशो, ह्या बाजूचा रेशो काढा. मग काय करावं लागेल? व्हॅल्यू टाकायची, स्क्वेअर रूट काढावं लागेल. का? इथे स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. समजा साईड दिली आणि सांगितलं एरियाचा रेशो काढा, मग साईडचं काय करावं लागेल तुम्हाला? स्क्वेअर, आणि मग सिम्प्लिफिकेशन द्यावं लागेल. आणि सिम्प्लिफिकेशन झालं का मग याचा रेशो मिळणार आहे. नीट लक्षात ठेवा, सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. इथे करत नाही काही जण. सपोज इथे 16/25 आले, तसेच ठेवतात. ते राहतील तसेच, कारण त्याला भाग जात नाही म्हणून. पण दुसरे काही नंबर आले, 256 आलं आणि वर 16 आलं, तर सोडावं लागेल तुम्हाला, सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सिम्प्लिफिकेशन महत्वाचं आहे. आता पुढे 2 प्रश्न सांगितले. आता दुसरे 2 कोणते येतील? दोन्ही एरिया देतील, एक साईड देतील, सांगतील दुसरी साईड काढा. दोन्ही साईड देतील, एक एरिया देतील, सांगतील दुसरा एरिया काढा. आता राहिला का प्रश्न काही? तुम्हाला टाइप्स ऑफ सम सॉल्व करता आला पाहिजे, तर मजा आहे. डॉंकी वर्क करू नका, खेळा भरपूर. जो जास्त खेळेल त्याला जास्त मार्क पडतील. तुला कसं बोलताय? हो, खरंच बोलतोय मी. माझी हिस्ट्री तशी. माझी शाळा कोणाकोणाला माहिती आहे? नाही. पुण्यात माझी शाळा आहे, स्वारगेटला, महाराष्ट्र मंडळ. इंदिरा गांधी 5 स्टुडंट होते आमच्या. जुनी शाळा आहे, 32 एकराचं ग्राउंड आहे. मी फुटबॉल खेळतो. मेसीची जर्सी घेऊन आलेलो इटलीहून, त्याच्याकडून. मला फुटबॉल आवडतो. खेळलं पाहिजे बघा, पण पाठ करायचं नाही. अंडरस्टँडिंग, परत एकदा सांगतो, समजून घ्या. पाठ करायचं नाही. पाठ केलं का संपलं. एक शब्द आठवला नाही का पुढचं काहीच आठवत नाही. मग अंडरस्टँडिंग, समजून घ्यायचं आहे. मॅथ्स मध्ये लॉजिक आहे. 2 लेसन संपले आपले, खूप कमी वेळात संपलेत. असे सर्व लेसन तुम्ही घरी तयार करा. काही अडचण आली तर दिशा अकॅडमीमध्ये तुम्ही मला सांगा, आपण नक्की तुमच्यासाठी आणखीन काही इनपुट ऑनलाईन देऊ. काहीच अडचण नाही, खास फक्त तुमच्या बॅचसाठी. पण तुमच्याकडून क्वेश्चन आले पाहिजे माझ्याकडे, तर मजा आहे. आता तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी कन्स्ट्रक्शन जे आहे, रचना आहे ना, कन्स्ट्रक्शन, या प्रकरणाकडे किरकोळ म्हणून पाहायचं, पण त्याचे टाइप्स ऑफ सम सॉल्व करून ठेवायचे. ते कोणते येतात पटकन लिहून घ्या. 3च मिनिटात हे प्रकरण संपवणार आहे आपण. 1, पेज नंबर 91, पान नंबर 91 वर 6 प्रॉपर्टी आहे बघा. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे, इक्वल अँगल आहे. अशा 6 प्रॉपर्टी, त्यातली एक येतेच एक्झामला. 91 पेज. 4.1 आता एक्झरसाइज. 4.1 एक्झरसाइज मध्ये 1 to 4 सम सारखे आहेत. कोणते 2 करा. त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणार नाही मी. आणि 5, 6, 7 टोटल 3 करा. याच्यावर टेस्ट घ्यायला सांगा सरांना वाटलंच तर. 5, 6, 7 का? तर त्याच्यामध्ये साइड कॉमन आहे, एकात पॉइंट कॉमन आहे, आणि मग ट्रायंगलची सिमिलॅरिटी काढायची आहे, सिमिलर ट्रायंगल काढायचे आहे. त्यामुळे 5, 6, 7 महत्वाचे आहेत. आणि लास्ट शेवटचे 3 कन्स्ट्रक्शन, त्यातलं एक येतच. ड्रॉ द टँजेंट, द पॉइंट ऑन द सर्कल.
आता याच्यात तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत मेरिटच्या मुलांकडून ते सांगतो. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही रफ डायग्राम काढलीच पाहिजे, बरोबर. आता आणखीन एक महत्वाचा भाग आहे, रफ डायग्राम आणि फेअर डायग्राम दोघांमध्ये फरक पाहिजे. काहींची दोन्ही सारखीच वाटते, सारखी काढायची नाही. रफ डायग्राम म्हटल्यानंतर रफच पाहिजे. उदाहरणार्थ आत्ता सांगितलं त्याप्रमाणे, व्हेन द पॉइंट ऑन द सर्कल, सर्कलवर पॉइंट दिलेला आहे. मी रफ डायग्राम काढलेली आहे, संपलं. याला लेवल नाही, काय नाही, काहीच नाही, काय गरज नाही. मला केली उत्तम, नाही केली तर त्याच्याहून उत्तम, काय फरक पडत नाही. पण तुम्ही खूपच सिन्सिअर असाल तर करा, है ना, हरकत नाही. पण फेअर डायग्राम मध्ये माझा पहिला पार्ट काय असेल ते सांगतो. तो म्हणजे जी डायग्राम तुम्ही काढणार, बरोबर, ही रेडियस घेतली, हा रेक घेतलेला आहे, कन्स्ट्रक्शन तुम्ही केलेलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, याला लेवल केलेला आहे. सपोज सी, हा टी, हा ए बी, आणि आता इथे समजा डी, काय असेल ते, हा टी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉइंट दिलाच पाहिजे. टँजेंटचा पॉइंट दाखवला मी टी ने, सेंटर सी दाखवलेला आहे, सी डी रे दाखवलेला आहे, आणि जी लाईन परपेंडिक्युलर आहे ना तिला ए बी नाव दिलेलं आहे. फक्त तुम्ही काय करायचं, प्रेझेंटेशन म्हणून याला ब्रॅकेट करायचं, पट्टीने असं ब्रॅकेट करायचं, संपलं. म्हणजे त्याच्या लक्षात येईल की बाबा रे इथे पहा, है ना, त्याला लक्षात येईल की हे नाही पाहायचं, हे पाहायचं आहे. आता बोर्डने कंपल्सरी केलेलं नाही प्रोसिजर, आणि तुम्ही प्रोसिजर लिहायची नाही. पण मला असं स्वतःला वाटतं बोर्ड मेंबर म्हणून की आम्ही हुशार मुलांना पॉइंट लिहायला सांगतो. कंपल्सरी नाही आहे, परत सांगतोय, पॉइंट लिहायला सांगतो. काय पॉइंट लिहायला सांगतो, इथे पॉइंट लिहिला, सी इज द सेंटर ऑफ ए सर्कल, सर्कल काढला, नंतर रे सी डी काढला, ओके, नंतर काय काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, परपेंडिक्युलर काढला, आणि टी इज द टँजेंट नाव दिलं, संपलं. आता हे 4 पॉइंट का लिहिले ते सांगतोय. एक्झामिनर तुमचे पेपर तपासताना तुमच्या शिक्षकांना विचारा, एक्झामिनर पेपर तपासताना काय करतो, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, तो आकृतीकडे कमी पाहतो आणि तुम्ही वाचतात, त्याच्यामुळे लक्ष इकडे जातं त्याचं, त्यामुळे ते त्यांनी केलेलंच असेल, बरोबर. आम्ही UPSC MPSCच्या परीक्षेला जे कॅन्डिडेट असतात ना त्यांना सांगतो, एक्झामिनरला मॅनिप्युलेट करा. म्हणजे काय करा, त्याला आपल्याला जे येतं ते विचारायला सांगा. असं सांगायचं नाही डायरेक्ट, पण तो तुम्हाला विचारतो की अमुक अमुक मॅच, कारण तुमची हिस्ट्री गेलेली असते, तुम्हाला काय आवडतं, मग त्याच्यावर ते प्रश्न विचारतात. अमुक अमुक मॅच लाहोरला खेळल्या गेली, तुमचा स्ट्रॉंग पॉइंट कोण आहे, तर तेंडुलकर. मग तुम्ही सांगायचं, हो सर तिथे तेंडुलकर खेळला, रात्री 2 पर्यंत तो जागा होता, हुकाला बॉल लावून टप ठप टप ठप मारत होता, मग दुसऱ्या दिवशी कसा खेळला. मग तो म्हणतो, मग तेंडुलकरला किती शतकं होती, तुम्हाला माहिती आहे. तेंडुलकर किती वर्षापासून खेळतोय, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मॅनिप्युलेट केलं, तो तेंडुलकरवरच प्रश्न विचारायला लागला. ही वाहिवाची मजा असते. UPSC MPSC मध्ये असं करतात, त्याला मॅनिप्युलेशन म्हणतात. आम्हाला जे वाटतं ते त्याला विचारायला लागायचं. हे खूप मजा आहे. मॅथ्समध्ये लॉजिक आहे. लॉजिकचं एक उदाहरण सांगू, सुंदर उदाहरण आहे. CD देशमुख म्हणून गव्हर्नर होते, भारताचे पहिले गव्हर्नर. खूप हुशार होते. IAS ला पहिले आले, त्यावेळेस लंडनला IAS व्हावं लागायचं, कारण इंग्रजांचं राज्य बऱ्याच देशांमध्ये होतं, तिथे जावं लागायचं. त्यांना नापास करण्यासाठी प्रश्न विचारला होता.
का? गोरा माणूस पहिला येतो म्हणून, म्हणजे काळा माणूस पहिला येतो, त्यांना गोरा माणूस पहिला आणायचा होता. आपण किती गोरे असतो तिकडे काळे असतो. त्याला प्रश्न विचारला सी डी देशमुखांना, काय असा गुंडाळलेला दोर पडलेला होता आणि त्याने प्रश्न विचारला, व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस रोप, दोरखंडाची लांबी किती? त्याचं उत्तर त्यालाही माहित नव्हतं. हे लक्षात घ्या. पण सीडीने फ्रॅक्शन ऑफ सेकंदात उत्तर दिलं, हाफ ऑफ द टॉईस है ना. बॉल त्यांच्याच गोलमध्ये, सेल्फ गोल, तुम्हीच हाफ करा आणि तुम्हीच टॉईस करा. इट इज कॉल्ड अ लॉजिक. तुमचं लॉजिक चांगलं पाहिजे. मी आईन्स्टाईनच्या प्रयोगशाळेत गेलो होतो, तर आईन्स्टाईनची प्रयोगशाळा, हा हॉल खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, आणि त्याच्या प्रयोगशाळेतलं साहित्य तर खूपच कमी होतं. लॉजिक होतं त्याच्याकडे. मग त्याने सूत्र शोधून काढलं, E = mc², एनर्जी, मास, C इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. लॉजिक डेव्हलपमेंट. पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर त्यांनी शोधून काढलं, सूर्य आणि पृथ्वीचं अंतर शोधून काढलं, कोणती उपकरणं नाही. लॉजिक डेव्हलपमेंट. तुमची जेवढी लॉजिक डेव्हलपमेंट होईल तेवढं मॅथ्स तुमचं चांगलं छान होईल. ह्या प्रकरणानंतर तुमचं काय, पायथागोरस आहे ना, आहे ना. कोणाकोणाला पायथागोरसच्या बायकोचं नाव माहिती आहे? काय मजा आहे बघा, एकाला नाही, किती मजा. मी पायथागोरसच्या बेटावर गेलो होतो, खास व्हिजिट होती माझी. मी 7वी पासून पायथागोरस पाहत होतो. कोण हा पायथागोरस याडा, आम्हाला पहिल्यापासून कामाला लावलं है ना. काय करत होता? गेलो एकदा तिथे. मी 35 देश फिरलो एकूण, हेच मॅथ्सच्या निमित्ताने, वेगवेगळ्या कारणांनी. पण जेव्हा त्याची 6 दालनं मी पाहिली, 7वं 8वं 9वं 3 दालनं होती ना, तो तिकडे गाईड घेऊन गेला मला. तो गाईड काय म्हणाला, ही पायथागोरसच्या बायकोची दालनं आहे. शॉक झालो मी, म्हटलं हिचं तर नाव कधीच ऐकलं नाही. आणि जेव्हा विद्यार्थी मित्रांनो ते मी दालनं पाहिली आणि असं लक्षात आलं की तिने जे शोध लावलेला आहे त्याच्यावर 300 वर्ष लोक संशोधन करत होते. 300 इयर्स. आताही तुम्ही दुबईला गेलात ना, तर तिने शोध लावलेला आहे ना, त्याच्यावरचं काम तिथे गेल्यावर लोक फोटो काढतात. काय माहिती तिथे दुबई फ्रेम म्हणून आहे, तिथे उभे राहतात लोक, फोटो काढतात. ही दुबई फ्रेम इज नथिंग बट या थाना म्हणून जी त्याची मिसेस होती, बायको होती पायथागोरसची, तिने शोधून काढलेला तो अंक आहे. तुम्ही सुंदर कसे दिसतात माहिती का तुम्हाला? मॅडमने सांगितलं. मी 3-4 चॅनलवर होतो, माझे अनेक जण अँकर असायचे. एकदा मी रॅम्प वॉकला गेलो, म्हणजे तिथे गेलो पाहायला, सौंदर्यतेचा स्पर्धा असतात. मी त्यांना विचारलं, हे सुंदर आहे ह्या मुली कशा ठरवता तुम्ही? ते म्हणा, त्या दिसतात कशा? नाही. मग वर्ल्ड मिस ज्या आहेत त्या गोऱ्या नसतात. हा, मग सौंदर्य कशावर ठरवतात? आता घरी गेल्यावर तुम्ही तुमचं सौंदर्य लिहून ठेवायचं आहे, सांगतो तसं मोजा. बरं, काय करायचं? तुमचं नाक मोजायचं आणि याची रुंदी मोजायची, आणि त्याचं गुणोत्तर 1.618 आलं की तुमचं नाक सुंदर आहे. चेहरा, ही लांबी, ही काय रुंदी मोजायची, त्याचं गुणोत्तर 1.618 आलं पाहिजे, तुम्ही सुंदर आहात. सेम थिंग फॉर द पोस्चर. आपलं जे आहेत ना शरीर, त्याच्याबद्दलचं पाहिलं जातं. फक्त शब्दामध्ये गल्लत करू नका. काही जण शब्द काय वापरतात? डायग्रॅम आणि फिगर. फरक आहे ना दोघात? काय फरक आहे? व्हॉट इज मीन बाय डायग्रॅम, व्हॉट इज मीन बाय फिगर? डायग्रॅम मीन्स रे, सेगमेंट्स है ना, लाइन्स. फिगर मीन्स व्हॉट? माधुरी दीक्षितची फिगर आहे.
आहे का नाही? हा, अॅनाटॉमी, इट्स कॉल्ड अॅनाटॉमी. शास्त्रीय भाषेत जाऊ आपण, अॅनाटॉमी म्हणतात त्याला. तुमचे शरीर रचनाशास्त्र, त्याला ती फिगर असते शब्द. त्यामुळे इथून पुढे कशालाही फिगर आणि डायग्राम म्हणायचं नाही. तुम्ही करेक्ट करायचं. काही पुस्तकात चुकीचं आहे. पुस्तकांमध्ये डायग्राम कशाला तरी म्हणतात, कशाला तरी फिगर म्हणतात. आपण ते करेक्ट करायचं आहे. जाऊया पुढे. कन्स्ट्रक्शन. ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये आणखीन एक लिहून घ्या. व्हेन द पॉइंट ऑन एक्सटेरियर पॉइंट, व्हेन द पॉइंट ऑन एक्सटेरियर पॉइंट एक्सटेरियर पॉइंटला असेल तर टँजंट सेगमेंट, टँजंट कशी काढायची, तर ते काय करतात, नेहमी लक्षात ठेवा की जे सर्कल असेल त्याची रेडियस 4 असेल ना, तर 4पेक्षा दुपटीपेक्षा जास्त अंतर देतात. लक्षात आलं का असं देतात? याचं कारण असं की परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागतं तुम्हाला. आणि जर 4 दुने 8 दिलं तर ती टँजंट इथेच लगेच, बरोबर ना, मध्यभागी. म्हणून जास्त देतात. उदाहरणार्थ 13 दिलं, मग इथे तुम्ही काढणार, लेवल करणार आणि मग परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार इथे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तुम्ही, इथे नेहमी लक्षात ठेवा, राईट डाऊन हिअर ओ मीन्स व्हॉट, इंडिकेट सर्कलचा तो पॉइंट आहे. ताबडतोब लक्षात येतं की इथूनच सर्कल काढायचं आहे. मग ही रेडियस घेऊन, एवढी रेडियस घेऊन तुम्ही काय काढणार आहे, सर्कल काढणार. मग इथे जो पॉइंट येईल, सपोज ए आणि बी, आणि मग तो टँजंट सेगमेंट येतात. करेक्ट? म्हणजे तुम्हाला टँजंट काढताना एक्सटेरियर पॉइंट मधून 2 टँजंट मिळतील, पण नेहमी ती दुपटीपेक्षा जास्त असते, लक्षात ठेवा. थर्ड पॉइंट, when the center is not given, when the center is not given, झालं. जाऊ पुढे मी आता मी थोडं काही सम्स जे आहेत त्याच्या हॉट क्वेश्चन कडे जातोय, किंवा आधी पॉइंट सांगतोय की बोर्ड मध्ये काय करतात, काय चुकतं त्याविषयी सांगतोय, की जे तुमचं चुकू नये म्हणून. पाय डायग्राम आहे तुम्हाला, आहे. मी डायरेक्ट आता उडी मारतोय, नंतर परत येतोय जागेवर. आणखीन पाय डायग्राम बऱ्याच जणांची चुकते. पाय डायग्राम म्हटल्यानंतर सर्कल काढतात तुम्ही, असे आर्क असतात. सपोज 8 डिग्री 70 आहे, 1 2 3 4 5 6. ओके, आम्ही काय करतो ते सांगतो. ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात त्यांच्यासाठी आम्ही हे वेगळं तपासतो. कसं तपासतो ते सांगतो. सर्वात प्रथम आम्ही तपासतो काय, तर सर्वात शेवटचा जो आहे ना, ही पाकळी आर्क, याचा अँगल मोजतो. का, तर तुम्ही पहिला काढतात, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा आहे म्हणतात तेवढा उरलेला. आम्ही नेमकं तो तपासतो. लक्षात येतं चुकलेला आहे. मग हा चुकतो का? तुम्ही किती सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल घेता, बर, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या कंपास पेटीतल्या डी ची लांबी किती, कोन मापकाची? हा, कंपास पेटी आहे ना तुमच्याकडे, 5वी पासून आहे. किती आहे? थापा मारू नका, पहा, 10 सेंटीमीटर आहे का ग चिमणे? 10 सेंटीमीटर आहे ना? हा, 10 सेंटीमीटर आहे. तुम्ही पाय डायग्राम काढताना यू ऑलवेज रेडियस इज 5.1 सेंटीमीटर.
5.1 सेंटीमीटर घ्यायची. याचं कारण सांगतो. जेव्हा तुम्ही 5.1 घेतात, सपोज इथे 20 डिग्री आहे, 20 डिग्रीचा अँगलचा पॉइंट लोकेट करताना बरोबर इथे येतो. जर तुम्ही रेडियस वेगळी घेतली आणि सर्कल आत राहून गेलं तर पॉइंट बाहेर, सर्कल मोठं घेतलं तर पॉइंट आत, आणि ते जोडताना मायन्यूट फरक होतो छोटासा, आणि फरक करता करता इथपर्यंत 2-3 अँगलचा फरक होऊन जातो, 2-3 डिग्रीचा. म्हणून 5.1 सेंटीमीटर हे घेतलं पाहिजे, आणि तेव्हा तुमचा पाय डायग्राम हा बरोबर येणार आहे. कारण आम्ही हे बोर्डात आमच्या मुलांसाठी शिकलो. एक वर्षी 743 मुलांना आउट ऑफ मार्क होते. किती? 743. त्यातले आम्ही फक्त 5च काढले. आता किती मजा आहे का नाही? कुठे चुकतं म्हणून तुमच्या टीचर कडून पेपर तपासून घेताना त्यांना सांगा, जेवढ्या चुका काढता येईल तेवढ्या काढा. नाही तर मुलं, सर मला मार्क कमी दिला, हो हो इथे तू वाढतोय. नाही भांडायचं. जेवढ्या चुका काढता येईल तेवढ्या काढा म्हणा. फक्त अट एवढीच, मला समजून सांगा. समजून सांगणार बरोबर ना? कारण तसं कसं करणार? जेव्हा हे तुम्ही कराल तेव्हा तुमच्यात सुधारणा होईल. आता जाता जाता 1-2 पॉइंट म्हणतो आणि पुढे जातो लगेच कंटेंटकडे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची काहींची प्रिलिम झाली, प्रिलिम व्हायची असेल, ह्या सर्वांनी एक लक्षात ठेवा. सर्वांनी घरी गेल्यानंतर किंवा स्कूलमध्ये गेल्यानंतर ह्या सर्व क्वेश्चन पेपरचं स्वॉट ॲनालिसिस करा. प्रत्येक लेसनचं करा, क्वेश्चन पेपरचं करा. SWOT म्हणजे काय सांगतो. समजा मी पहिलं प्रकरण घेतलं, मला त्याचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे. मग हे काय आहे? तर मी असं म्हणेल, सर्वात जास्त मला काय येतं? स्ट्रेंथ. इट इज माय स्ट्रेंथ. येस. मला काय कमी येतं? दॅट इज माय विकनेस. वेअर द ऑपॉर्च्युनिटी? ओ, मला काय जमू शकेल यात परत. आणि काही मुलं म्हणतात, सर उकळून पा, जा नाही येणार जा. असत ना अशी काही मुलं. हो, व्हॉट इज द थ्रेट? याचं क्लासिफिकेशन करा, प्रत्येक लेसनचं, क्वेश्चन पेपरचं, आणि मग प्रॅक्टिससाठी छानपैकी पुढे जा. तुम्ही हे जर ॲनालिसिस केलं तर तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे काम करू शकाल. स्वतःचं ॲनालिसिस, क्रिटिसाइज म्हणतो आम्ही त्याला. क्रिटिसाइज नाही केलं तुम्ही स्वतःला तर आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही. आपल्याला स्वतःला क्रिटिसाइज केलं पाहिजे. माझं गेल्या महिन्यात एक आर्टिकल आलं, खूप गाजलं बाजारात. ते माझ्याकडून सगळ्यांना अपेक्षा होती का एवढा मोठा अनुभव यांचा, जगभरातला 35 देशांचा, केम्ब्रिजमध्ये शिकले, ट्रिनिटी कॉलेजला, जिथे होमी भाभा न्यूटन शिकला त्या कॉलेजला मी शिकलो. जगातला सर्वात मोठा शिक्षक हॉवर्ड गार्डनर मला शिकवायला होता. त्यांना वाटतं यांनी काय लिहिलं पाहिजे ना, पण मी त्यात एक पॉईंट लिहिला. तुम्ही पण लक्षात ठेवा, माझे वीक पॉईंट लिहिले, आपल्याला कळाले पाहिजे. मला शिट्टी वाजवता येत नाही. जगात फिरताना हा आनंद मला कधीच घेता नाही आला. मला नाचता येत नाही. मला घेऊन लोक नाचलेत, मला नाचता येत नाही. मला गाता येत नाही. मी ज्यावेळेस लंडन ब्रिजवर रोज संध्याकाळी फिरायला जायचं, YMC ला राहिला होतो, BBC टावरच्या शेजारी. रोज जायचं लंडन ब्रिजवर फिरायला. तिथे ते परफॉर्मन्स करायचे लोक, नुसतं पाहत बसायचं आपण. मित्रमंडळी पबला जायचे, आपण जाऊन फक्त खात बसायचं. नाचताच येत नाही. काही जण बस गणपती डान्स करतात, तोही येत नाही मला. ज्यांना UPSC MPSC करायचे त्यांना हे सगळं आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल काय उपयोगी आहेत? विचारात जे झालेत त्यांना. सोनल म्हणून ठिकाण आहे उत्तराखंडामध्ये, तिथे
IAS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग असतात. मी सुद्धा यशोदामध्ये IAS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. तिथे तुमच्या राज्याची संस्कृती प्रेझेंट करायला सांगतात. मग तुम्हाला गोंधळ प्रेझेंट करायला लागतो, आणखीन काय काय जे असेल ते तुम्हाला येतं तुमच्या राज्याचं. खूप महत्त्वाचं आहे ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. माझ्यात हे वीक पॉईंट आहे, तुमच्यात राहू नये. मला अनेक जणांचे मेल आणि ते आले, सर असं कोणी सांगत नाही आपले वीक पॉईंट, पण वस्तुस्थिती आहे मी आनंद खरोखर जगात ह्या न आल्यामुळे घेऊ शकलो नाही. मला आठवतं माझी अँकर होती मधुरा वेलणकर, वर्षभर होती. आम्हाला अवॉर्ड मिळताना ती अशी जोरदार शिट्ट्या मारायची. हो, आणि मला म्हणायची मला शिट्टी नाही मारली तू. मी टाळ्या वाजवायचं, काय नाही येणार, आनंद घ्या. ओके, जाऊया पुढे. पायडाग्राम झाला लक्षात. आता पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप महत्वाचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मी फक्त बेसिक सांगणार आहे आणि मला काही जॉमेट्रीच्या सर्कलवर काहीतरी गोष्टी बोलायच्या आहेत, किंवा तुम्ही मला सांगा त्यानुसार मी बोलणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला बेसिक काय आलं पाहिजे, तर ax² प्लस bx प्लस c इक्वल टू व्हॉट 0. बरोबर आहे ना. तुम्हाला परीक्षेला येणारच अशा 3 गोष्टी आधी सांगतो, आणि मग महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला चॅलेंजिंग आहे तो नंतर घेतो. पहिलं तुम्हाला आलं पाहिजे a b c च्या व्हॅल्यू करेक्ट येतील ना. सपोज 5x² प्लस 10x प्लस 6 इक्वल टू 0, म्हणजे a ची व्हॅल्यू येईल तुम्हाला, b ची येईल, c ची येईल, काय अडचण नाही. देन b² मायनस 4ac त्याची व्हॅल्यू आली पाहिजे. नंतर तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे x इक्वल टू मायनस b प्लस और मायनस रूट b² मायनस 4ac अपॉन व्हॉट 2a. देन अल्फा आणि बीटा. बरोबर ना. शेवटी लेसन संपवलं मी, फक्त त्यातला एक भाग राहिला आता, जो तुम्हाला चॅलेंजिंग आहे. कोणता आहे तुमच्यासाठी? b² मायनस 4ac इक्वल टू 0, लेस दॅन 0 और काय ग्रेटर दॅन 0. क्वेश्चन येणारच. राईट द नेचर ऑफ इक्वेशन. लिहून ठेवा, नेचर लिहायचंय तुम्हाला इक्वेशनचं. हे येईल तुम्हाला सर्व, पण नेचर लिहिता आलं पाहिजे. नेचर काय असतं कोण सांगतं? वेन b² मायनस 4ac इक्वल टू 0 म्हटल्यावर काय? यस, रिअल अँड इक्वल. खूप चांगले विद्यार्थी बरं का राहुल कुमार. हा, चांगले विद्यार्थी आणले तुम्ही. एक लक्षात ठेवा, नेचर आपल्याला तिन्हींचं आलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, मायनस साइन ज्या वेळेस इथे येईल कशाचं, b² मायनस 4ac चं, तिथे लिहिणार काय? नॉट ऍप्लिकेबल. बरोबर. तुम्ही ट्रिग्नोमेट्री पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू अशी आहे अपॉन 0 आहे ना. काय लिहिलेलं आहे तिथे? नॉट डिफाईन. विचारलं का सरांना का लिहिलं त्यांनी नॉट डिफाईन? कोणी विचारलं का? कमाल आहे, प्रश्न विचारत नाही. अरे पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी म्हणून शाळा आहे, तिथे मी गेलो होतो एकदा. पोंक्षे सर असताना सगळ्यात हुशार मुलं ते, एकदम टॅलेंटेड. मी त्यांना विचारलं तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. त्यांनी लगेच एकाने विचारलं, सर दारू पिल्यावर डोळे लाल का होतात? फक्त तेवढं झाल्यावर डोळे लाल होत नाही, स्विमिंग केल्यावर होतात, रनिंग केल्यावर होतात. रक्ताभिसरणाचा वेग आपल्या शरीरातला वाढला का डोळ्यांचे पहिलं सिम्पटम्स इथे आहे. दुसरीकडच्या केशवाहिन्या दिसू शकतात का? नाही. रक्तवाहिन्या इथल्याच फक्त दिसतात. तुम्ही शंका विचारल्या पाहिजे. माझी खूप इच्छा आहे की तुम्ही शंका विचारावी. शंका विचारली तर तुमचा फायदा त्यांना होईल, दुसऱ्या मुलांना. आणि खूप शंका आहे, माझ्याच शंका आहे. लहान होतो मी,
बे दुणे 4 बेसक 12. गुरुजींनी आमचा असा भागाकार केला. सगळ्यांनी विचारलं समजलं का? सगळे म्हणाले हो करतात ना सर. आता मी पण होतो, पण मी स्कॉलरशिपवाला, राज्यात पहिला आलेलो, स्कॉलरशिप मिळणार आहे. एखादं उदाहरण सरांना नाही सोडत आलं ना, मला म्हणायचे ए उदाहरण सोडून दे, स्कॉलरशिप घेतो ना सोडून दे. मला समजून जायचं की सरांना येत नाही ते. मी 2 प्रकरणं पुढे असायचं शाळेपेक्षा. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आयुष्यात कधी पण आपण काही प्रकरण पुढे असेल तर आपल्याला खूप फायदा होतो. शंका विचारता येतात. मी सरांना शंका विचारली भागाकारात. मी त्यांना विचारलं बे क बे लिहिलं इथे. ते म्हणे हो उरला 1 बरोबर. म्हटलं हे एकक, हे दशक, हे शतक, हे हजार, हजार मधून 2 एकक कसे वजा केले? बरोबर ना. पण गुरुजी म्हणाले मला नाही समजलं. म्हटलं सर तुम्ही मला 3000 रुपये दिलेत आणि मी तुम्हाला 2 रुपये दिलेत. म्हणालो 1 रुपया राहिला, चला चालेल का? ते म्हणाले नाही. मग तुम्ही तर करताय. कधी विचारलं का शाळेत असं? खूप शंका असायच्या माझ्या, आणि ह्या शंकांमुळेच पुढे गणितामध्ये मला इंटरेस्ट आला. म्हणून मी तुम्हालाही सांगतो शंका विचारा. गणितामध्ये एकक दशक खूप मोठे आहेत. भारत 1 नंबरला आहे. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खर्ब दस खर्ब निखर्ब दस निखर्ब शंख दस शंख चक्र दस चक्र गदा दस गदा पद्म दस पद्म महापद्म 10⁻26 एवढे अंक आहेत. तुम्हाला माहित पाहिजे. ओके जाऊया पुढे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये नेचर ऑफ दॅट इक्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. आता थोडं पुढे जातो. एपी मध्ये आहे ना एपी, हा त्यातला महत्वाचा फक्त पॉइंट मी आज महत्वाचं फक्त सांगणार आहे. आता पूर्ण लेसन नाही, 2 लेसन मी डायरेक्ट घेतले पूर्ण. आता ह्या एपी मध्ये 2 इक्वेशन महत्वाचे आहेत. कोणते सांगा? Tn इक्वल टू व्हॉट? इंटू व्हॉट? डी. आता परीक्षेला तुम्हाला काय देतात ते सांगतो. ते T10 ची व्हॅल्यू देतात, T15 ची व्हॅल्यू देतात दोघांची. म्हणजे समजा T10 इक्वल टू समजा असं जरा 45, T15 इक्वल टू असं गृहीत धरा 50, काय असेल ते अंदाजे घेतलं. तुम्हाला 2 इक्वेशन तयार करावं लागतात त्याची, आणि इक्वेशन तयार करून मग काय करावं लागतं त्याचं सबट्रॅक्शन, ते सॉल्व्ह करावं लागतं. हे नीट लक्षात ठेवा. हे एक एक्झाम्पल आहे. लिहून ठेवा. Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी सायमल्टेनियस इक्वेशन. फॉर्म द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आता एसएन जे आहे ना, एसएन बद्दल थोडं बोलतो. एसएन हे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जे पाठ केलं ते डायरेक्ट वापरायची गरज नाही किंवा वापरता येत नाही. कसं ते सांगतो. एसएन इक्वल टू n/2 इंटू T1 प्लस Tn लिहून ठेवा. हे तुम्हाला वापरायचं आहे. T1 ची व्हॅल्यू देतील, Tn ची व्हॅल्यू देतील. तुमचं सूत्र मला माहिती आहे कसं आहे ते. n/2 आणखीन एक सूत्र देतो. T1 प्लस L, T1 प्लस L. L काय ते सांगतो. एक लक्षात ठेवा, Tn ही लास्ट टर्म नाही आहे. जर कोणी म्हटलं असेल तर चुकीचं आहे ते. का तर Tn च्या आधी
Tn-1 सुद्धा येते, नंतर Tn+1 सुद्धा येते, हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे L मीन्स लास्ट टर्म, L ला काय म्हणतात, लास्ट टर्म, शेवटचं पद, हा त्यातला फरक आहे. आणि तुम्ही फॉर्म्युला हा कसा लिहितात, रेग्युलर n/2 इंटू व्हॉट 2a प्लस n-1 इंटू काय d, हा तुमचा फॉर्म्युला. म्हणजे आधी हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले का मग पुढचा तो सोपाच आहे. व्हॅल्यू टाकली का संपलं, बाकी काहीच नाही. आता आणखीन एक महत्वाचा घटक आहे, टू प्रूव्ह दॅट, त्याच्यामध्ये सुद्धा Sn-1 Sn आणि Sn+1 याला महत्व आहे. Sn म्हणजे काय, हा, अरे बापरे, हा शब्द सम नाही आहे, सर सम नाही हा शब्द, समेशन ऑफ, काय समेशन, तुम्हाला स्टॅटिस्टिक मध्ये गेलेला हा शब्द आठवतो का पहा, असं साइन केलेलं आहे तुम्ही. एस मीन्स समेशन, नॉट सम. क्रिया तीच आहे, T1 + T2 + T3 अप टू डॅश Tn, पण समेशन शब्द त्याला आहे, त्याचं कारण वेगळं आहे. नक्की लक्षात आलं. आणखीन थोडे महत्वाचे पॉइंट सांगतो, कुठे चुकू शकतात ते सांगतो, मार्क कमी करतात. तुम्ही एखादा सेट लिहिला, नॅचरल नंबर सेट कसा लिहितात, 1 2 3, 3च्या पुढे टिंब 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 घरापर्यंत द्यायचे नसतात, 3च द्यायचे. चौथा टिंब दिला का 0 मार्क तुमचा. कोणताही सेट लिहिला तुम्ही असा, का तुम्ही मला विचारायचं ना, का असं, कोण सांगतं ह्या 3 टिंबाचा अर्थ. पुस्तक पाहिलं नाही नीट बारकाईने तुम्ही, हा बोला बोला बोला, काय हरकत नाही. एक लक्षात ठेवा, ह्या तिन्ही पॉइंटला स्वतंत्र नाव आहे, अँड सो ऑन. पहिल्या पॉइंटला काय आहे, अँड सो, दुसऱ्याला आणि तिसऱ्याला काय, ऑन. अँड सो ऑन मीन्स इन्फिनाइट. रामानुजननी त्याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. इन्फिनाइट, तुमचे इतके बारकाईने निरीक्षण करणार आहे, हे लक्षात ठेवा. ही मी डायग्राम काढतोय, ती अत्यंत महत्वाची आहे. आली नाही अशी परीक्षाच झाली नाही. त्याच्यावरचे 4 पैकी 1 प्रश्न येतो परीक्षेला. ते 4ही प्रश्न मी सांगतोच. ओके, टँजेंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट है ना, हां आठवतंय ना. हां, आता इथे ज्यावेळेस हा थेरम प्रूव्ह करता तुम्ही, या दोन्ही टँजेंट सेगमेंट तुम्ही प्रूव्ह कॉन्ग्रुएंट दाखवल्या सपोज, आणि तुम्ही लिहिलं AC कॉन्ग्रुएंट टू BC, संपलं तुमचं थेरम. नाही, याच्या पुढे लिहायचंय, काय लिहायचंय, हेन्स प्रूव्ह दॅट, आणि मग ते वाक्य तुमचं थेरमचं तिथे पूर्ण लिहायचंय. त्याच्यासाठी आम्ही 1 मार्क देतो. कोणाला, 40 पैकी 40ला. 39 कोणी विचारत नाही, नाही लिहिलं जा. हो, ज्यांना 40 पडतात त्यांच्या बाबतीत हे आहे. पण 39 वाल्याने लिहिल्याने इम्प्रेशन वाढतं. काही जण असतं ना, इम्प्रेशन वाढवतात ना, पहिली पुरवणी घेतात, काय येत नसतं त्याला, पण पटकन जाऊन पहिली पुरवणी घेतो, तर काय उपयोगाचं नाही. थेरम हे महत्वाचे. आता ही जी डायग्राम मी काढली, याच्यात 4 प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. 4 पैकी 2 प्रश्न परीक्षेला येतातच. एक, अँगल काढायला येतो. ते म्हणतात की ADB अँगल काढा, मग तो 60 आहे.
ही रेडियस आहे, टँजेंटला काय कॉन्ग्रुएंट सॉरी परपेंडिक्युलर आहे, ही परपेंडिक्युलर आहे. रिजन लिहायचं आहे 90 90 180 प्लस 60 आणि मग राहिलं काय 360 मधून हा क्वाड्रिलॅटरल आहे. इथे राहिले 120 120 राहिले. हा झाला. दुसरा क्वेश्चन काय येतो, फाइंड द सेगमेंट और फाइंड द रेडियस. मग तुम्हाला थेरम यूज करावा लागतो. सपोज ही 30 आलेली आहे, ही 30 होते, हा 60 होतो, हा 90 आहे. सपोज इथे 18 दिलेला आहे. मग तुम्ही काय करतात, अपोजिट ऑफ 60 इज √3/2 ऑफ द हायपोटेनियस. मग त्याच्यावरून तुम्ही हायपोटेनियस काढता. अपोजिट ऑफ 30 इज √1/2 ऑफ द हायपोटेनियस. मग हायपोटेनियस काढली तर ही सुद्धा मिळते. 2 झाल्यात. तिसरा प्रश्न, टू प्रूव्ह दॅट 2 ट्रायंगल्स आर सिमिलर और कॉन्ग्रुएंट. हे कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. कसे दाखवता येईल, रेडियस आहे ही, बरोबर, ही कॉमन आहे आणि हे थेरमच आहे हा बा किंवा SAS किंवा टँजेंट सेकंड थेरम, सॉरी हायपोटेनियस साइड थेरम. हे ना, ही हायपोटेनियस आहे, ही साइड आहे, हा 90 आहे, हायपोटेनियस साइड थेरम. कोणताही थेरम वापरा, तिथे काय गिवन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता महत्त्वाचा प्रश्न सांगतो जो तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे. ते म्हणतात प्रूव्ह दॅट AB इज परपेंडिक्युलर टू DE. प्रूव्ह दॅट AB इज परपेंडिक्युलर टू DE. हे परपेंडिक्युलर आहे हे दाखवा. मग तुम्ही काय करणार, these 2 triangles are congruent दाखवायचे. दाखवता येतील का नाही, कसे दाखवणार, ही रेडियस आहे, हा कॉमन आहे, हा 60 आहे, हा 60 आहे, SAS हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेत. रिमेनिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट, बट दे आर लिनियर पेअर. है ना, लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर असेल तर काय होतील, प्रत्येकी 90 डिग्री, कारण दोघांची ॲडिशन किती येते 180, म्हणून हे प्रत्येक येतील 90. दॅट इज द DE इज परपेंडिक्युलर टू AB. नीट लक्षात ठेवा. येस, नीट लक्षात ठेवा. त्यामुळे हा क्वेश्चन माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. युनिट द्या, युनिट महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा घटक सांगतो, ml 1000 सेंटीमीटर क्यूब, 1000 मीटर क्यूब. याचं तुम्हाला लिटरमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे, ml मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. हा क्वेश्चन सगळ्यात शेवटच्या याच्यात येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एवढे दंग झालात मॅथ्समध्ये का आपली वेळ संपली.